नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चकली रेसिपी। भाजणीची चकली आज आपण बनवणार आहोत। यासाठी आपण याचे प्रमाण वाटीने आपण मोजून छानपैकी घेणार आहोत। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि कशा पद्धतीने ही आपल्याला भाजणी तयार करायची आहे करूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले तर करून घ्या। चकलीची भाजणी बनवण्यासाठी बघा आपण एक माप आपलं सेट करून घ्यायचं आहे। वाटी काही ज्या साहित्याने तुम्ही सगळे आपण हे आपले साहित्य मोजून घेणार आहोत। तर यासाठी बघा मी हा बाउल घेतलेला आहे। आता या बाउलने मी 2 वाट्या तांदूळ घेणार आहे। हा राशनचा तांदूळ आहे। हे बघा आणि हा दुसरा बाउल। हे 2 वाट्या तांदूळ आपण घेतलेले आहे। आता याच बाउलने बघा आपण हरभरा डाळ आपली मोजणार आहोत। 1 वाटी ही हरभरा डाळ असणार आहे। 1 वाटी हरभरा डाळ। याच बाउलमध्ये बघा उडद डाळ आहे ही। अर्धा बाउल मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे। आता याच बाउलमध्ये मुगाची डाळ अर्ध्यापेक्षा कमी साईजची आपण घेतलेली आहे। साबुदाणा हा पण बघा अर्ध्यापेक्षा कमी साईजचा आपण साबुदाणा घेतलेला आहे। यासोबत धने अर्धा बाउल भर आपण धने यामध्ये यूज करणार आहोत। 1 बाउल भर दगडी जाड अशी पोहे आपण यामध्ये यूज करणार आहोत। बाउलने बघा 1 वाटी भर आपण हे जाड पोहे घेतलेले आहेत। आता याच बाउलमध्ये बघा मी पोहे खायचे आणि आपला 4 ते 5 चमचे हे जिरे असणार आहेत। त्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे सर्व आधी मोजून घ्यायचे। 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी उडद डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, साबुदाणा पाव वाटी, धने अर्धा वाटी आणि जिरे 5 ते 6 चमचे। यामधले आता आपण जिरा हे पोहे काढून ठेवूया आणि तांदूळ आणि डाळी धुवून घेऊन याला आपण फॅन खाली घरामध्ये वाळू घालूया। तांदूळ बघा मी छान असं याला धुवून घेतलेला आहे। आता आपण याला घरामध्येच वाळत घालूया। फॅन खालीच याला वाळू घालायचं आहे, उन्हामध्ये घालायचं नाही आहे। याचबरोबर डाळी पण आपल्याला वाळू घालायचे आहेत। अशा पद्धतीने बघा आपल्याला घरामध्ये फॅनमध्ये हे सुकायला टाकायचे आहेत।
बघा आता 2 तास झाले. तांदूळ एकदम छान असे, जास्तही आपल्याला कडकड असे वाळवायचे नाही आहे. आता आपण याला भाजायला सुरुवात करूया. खालीच मी हे 2 ते 3 तास सुकू दिलेले आहेत. आता गॅसवरती कढई ठेवून मंद आचेवर असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा आता हे छानपैकी असे भाजत आलेले आहेत. जास्त लालसर आपल्याला तांदूळ करायचे नाही आहेत. त्यातलं मॉइश्चर वगैरे जाईपर्यंत आपल्याला छान असे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत त्याला असे भाजून घ्यायचे. आता हे झालेत. आपण आता याला काढून घेऊया. पद्धतीने आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. राहिलेले तांदूळ आता आपण भाजून घेऊया. तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण आता यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकूया आणि हे पण मी छान असे भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही डाळ भाजायची, म्हणजे आतपर्यंत ती भाजल्या जाईल. घाई अजिबात करायची नाहीये. हे बघा आता डाळ आपली छानपैकी भाजत आलेली आहे. आता आपण हे पण एक अशी भाजत आणि यामध्ये टाकत जायचे आहेत. आता यामध्ये आपण मुगाची डाळ टाकूया आणि सोबतच मी उडदाची पण डाळ टाकलेली आहे. दोन्ही आकाराला सारख्याच असतात, त्यामुळे आपण ह्या एकत्र भाजू शकतो. छान मंद आचेवर खरपूस अशा ह्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत. छानपैकी डाळ उतरली. आता आपण काढून घेऊया. हाताने आपल्याला बारीक करता येईल, कुक करता येईल असा आपल्याला पोहा भाजून घ्यायचा आहे. हाताने आपल्याला बारीक करता येईल, कुक करता येईल असा आपल्याला पोहा भाजून घ्यायचा आहे. थोडासा आपण उडी लावून
हे बघा इकडून आता होण्यास सुरुवात झालेली आहे त्याची. पोहा आपला झालेला आहे. आता आपण पोहा पण काढून घेऊया. त्यानंतर आपण साबुदाणा भाजून घेऊया. हलक्या हाताने अशी ही भाजून घ्यायची आहे. एकदम किंचितसा असा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता धने, झाले. आता आपण याला काढ आणि शेवटी जिरे, जिरे झाले. आता आपण जिराही काढून घेऊया. धने, हे बघा आता ही आपली 1 किलोची चकलीची भाजणी तयार झालेली आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता याला आपण गिरणीवरनं थंड झाल्यानंतर याला गिरणीवरनं दळून आणूया. छान असं बारीक असं दळून आणायचं आहे. दळताना आपल्याला लक्ष असू द्यायचं आहे की हे आपल्याला बेसनवर म्हणजे चना डाळीवरच दळून आणायचं आहे. ज्वारी, गहू, बाजरीवर ही भाजणी आपल्याला दळायची नाही आहे, नाहीतर आपल्या चकल्या तुटतात मध्ये.
याला दळून आणल्यानंतर तुम्ही ही 5 ते 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता। अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू फॉर वॉचिंग।